नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 7 जानेवारीच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर लीलाचा अवतार बघून घरातले सगळेच शॉक झालेले असतात. लक्ष्मी लीलाला म्हणते, तुम्ही या अशा अवतारात का आला आहात? त्यावर लीला म्हणते की आपणच ठरवलेलं ना फिल्मी अवतारात यायचं. तर त्या त्या अशा दाखवतात की आम्ही असं काही ठरवलंच नव्हतं, हे तुम्हीच ठरवलंय. सरस्वती आणि लक्ष्मी दोघी लीलाच्या लुकची मजा उडवतात. त्यामुळे लीला दुःखी होते आणि रडत रडतच स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. किशोर मनामध्ये म्हणतो, एजे या पार्टीची तू खूप मोठी स्वप्न रंगवली होतीस ना, पण आता ही पार्टी स्पॉइल्ड होण्याची सुरुवातच झालेली आहे. इथे यश रेवतीला कॉल करत असतो, पण रेवती यशचा कॉल उचलत नसते. रेवतीला दुर्गाने केलेला इन्सल्ट आठवत असतो. यश सारखे सारखे रेवतीला कॉल करत असतो आणि रेवती ते फोन कट करत असते आणि एवढ्यातच रेवतीच्या घरामध्ये बेल वाजते. रेवतीला वाटतं की यशच आलेला आहे, म्हणून रेवती दरवाजा उघडते आणि समोर असतो विक्रांत. इथे लीला स्वतःच्या रूममध्ये जात असताना तिचा पाय मुरगळतो आणि एजे सुद्धा तिच्या मागून येतच असतो. त्यामुळे एजे तिला सावरतो आणि तिला उचलून घेतो. एजे लीलाला स्वतःच्या रूममध्ये घेऊन जातो. इथे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती सगळेच शॉक होतात आणि लक्ष्मी आणि सरस्वती दुर्गाला म्हणतात, आमचं काय चुकलं यात? पुन्हा हे रोमॅन्स करायला लागले. इथे विक्रांत रेवतीच्या घरात जबरदस्तीने शिरतो आणि रेवतीचं तोंड हाताने दाबतो आणि तिला सांगतो की मी तुला सॉरी बोलायला आलो आहे, तू माझं ऐकून घे. रेवती त्याच्याशी झटापट करत असते. रेवती विक्रांतला म्हणते की विक्रांत मला सोड, नाहीतर मी आरडाओरडा करून सगळ्यांना इथे बोलवेन. त्यावर विक्रांत रेवतीलाच धमकी देतो आणि सांगतो, अगं ते तर मी सुद्धा करू शकतो, मी सुद्धा आरडाओरडा करेन आणि सांगेन की आई वडील घरी नसताना तरुण मुलगी एका तरुण मुलाला घरी बोलवून काय करते ते. विक्रांत रेवतीला अजून घाबरवून सांगतो की लोकांचं सोडून दे, पण हे सगळं जर तुझ्या यशला कळलं तर. इथे एजे लीलाला स्वतःच्या बेडरूममध्ये बेडवर आणून ठेवतो आणि लीला खूप रडत असते. लीला एजेला मिठी मारते आणि म्हणते, सॉरी एजे. इथे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती गॉसिपिंग करत असतात. सरस्वती लक्ष्मीला म्हणते, एजेंचं असं झालंय ना की पदरी पडलो आणि लीलाचा झालो. तेवढ्यात तिथे दुर्गा येते आणि दुर्गा लक्ष्मी सरस्वतीला ओरडते आणि म्हणते, हा होता तुमचा फुलप्रूफ प्लान? दुर्गा लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, एजे लीलाला लांब करायचंय की जवळ आणायचंय हे तुमचा आधी प्लान तुम्ही ठरवा. लक्ष्मी दुर्गाला म्हणते, वहिनी काही झालं तरी तुम्ही आमच्यावरच चिडतात, तर आम्ही काय करू? काही झालं तरी ते एकत्रच येतात. दुर्गा दोघींवर चिडते आणि म्हणते, तुम्ही आता काहीच करू नका, आता जे काही करायचं ना ते मीच करणार आहे, तुम्ही आता काहीही करू नका. इथे लीला एजेला म्हणते, एजे कशी आहे मी? धांदरट, प्रत्येक गोष्टीमध्ये गोंधळ घालणारी, चुका करणारी, सगळ्याची वाट लावणारी, बघा ना हा काय अवतार करून आली आहे मी. त्यावर एजे लीलाला म्हणतो, लीला तू फक्त ओव्हरथिंक करत आहे, हा फक्त एक लूक होता. त्यावर लीला एजेला म्हणते, मी अजिबात काहीही ओव्हरथिंक करत नाहीये. लीला एजेना म्हणते, मी नेहमीच अशीच वागते. तुम्हाला आठवतंय ना, आपण जेव्हा पहिल्यांदा पार्टीत भेटलो होतो तेव्हा सुद्धा मी गोंधळच घातला होता. मी नेहमीच अशीच वागत आहे. लीला एजेना सांगते, तेव्हापासून आजपर्यंत ना मी प्रत्येक मोमेंट स्पॉइल्डच करत आलेली आहे आणि ती पुन्हा रडायला लागते. इथे लीलाचे वडील आजींकडे माफी मागतात आणि सांगतात, सरोजिनीताई आमच्या लीलाकडून खूप मोठी चूक घडली. त्यावर सरोजिनीताई म्हणतात, नाही नाही तसं काही नाही, लीला आमची सुद्धा मुलगी आहे आणि तिच्याकडून काहीही चूक झालेली नाहीये. आजी मोहित्यांना म्हणतात, तुम्ही काय इतकं मनाला लावून घेत आहेत? ही पार्टी लीलासाठीच अरेंज केलेली होती. लीलाचं येणारं वर्ष सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो ह्यासाठी ही पार्टी अरेंज केलेली होती आणि आता अभिराम तिच्या सोबत आहे.
आणखी आपल्याला काय हवं आहे? त्यावर मोहिते सरोजिनीताईंना म्हणतात, तुमचं मन खूप मोठं आहे. त्यावर सरोजिनीताई म्हणतात, मला जरी मुलगी नसली ना, तरी मुलीच्या बापाचं मन मला कळतं. आणि ह्या घरात माणसांचं मोल अमोल आहे. तर कालिंदी मनात म्हणत असे, ह्या लीलाचं सगळं चांगलं चाललंय तरी ह्यांचं लीला पुराण काही संपत नाही. इथे विराज प्रमोदला सांगत असतो, की मला एक कळत नाहीये, की लीला असं सगळं विचित्र करून का आली असेल? मला काही समजत नाहीये. त्यावर प्रमोद म्हणतो, मला सुद्धा कळत नाहीये. तिला हे कदाचित कोणीतरी करायला सांगितलं असेल का? मला असं वाटतं हे आपल्या बायकांनी तर सांगितलं नसेल, असे म्हणून दोघंही शॉक होतात. त्यांचे हे कन्व्हर्सेशन किशोर ऐकतो आणि किशोर मनात म्हणतो, लीला तू फियास्को करण्यामध्ये एक नंबर आहेस. त्यामध्ये तुझा हात कोणीच पकडू शकत नाही. इथे तू तोंडावर पडलीस आणि तिथे तुझी बहीण. इथे विक्रांत रेवतीसमोर यशला कॉल लावतो आणि तिला सांगतो फोन वाजतो आहे. तर रेवती घाबरते आणि विक्रांतच्या हातातून फोन काढून घेते आणि फोन कट करते. रेवती विक्रांतला विचारते, तुझ्याकडे त्याचा नंबर कसा आला? त्यावर विक्रांत म्हणतो, वेडे, अशा फालतू गोष्टी करण्यामध्ये माझा वेळ जाईल का? मी लगेच नंबर शोधून काढला. तसंही यशच्या डोक्यामध्ये मी अगदी फिट बसलो असणार. त्यावर रेवती विक्रांतला म्हणते, तुझ्याबद्दल त्याला काय माहिती असेल? विक्रांत रेवतीला म्हणतो, अगं रेवू, तुझ्या प्रेझेंटला तुझ्या पास्टबद्दल सगळं माहिती असेलच ना? त्यावर रेवती विक्रांतला म्हणते, त्याची काहीही गरज नाहीये. तेव्हा विक्रांतला समजते, की अच्छा, म्हणजे तू त्याला काहीच सांगितलेलं नाहीयेस तर. म्हणजे तुझ्या करंट बॉयफ्रेंडला हे माहितीच नाहीये, की मी तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे. त्यावर रेवती अजून घाबरते आणि म्हणते, त्याच्याशी तुझं काय लेणं घेणं आहे? आणि ती रेवती विक्रांतचा हात पकडून त्याला घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न करते, त्याला धक्का मारते. त्यावर विक्रांत हसायला लागतो आणि म्हणतो, नाही, तुला असा त्रास होऊन मला तुझी दया पण येते, पण खूप मजा सुद्धा आली, म्हणून मी आता जातो. पण जाताना तो रेवतीचा हात घट्ट पकडतो आणि सांगतो, की ह्यामधून तुझी सुटका झालीये असं समजू नकोस, मी लवकरच परत येईन. विक्रांत घराच्या बाहेर जातो आणि मनात म्हणतो, की रेवती, तुझं आज मला खूप मोठं सत्य समजलेलं आहे. त्यामुळे आता तुझ्या पुढे हात धरून माफी मागण्याची गरजच नाहीये मला. इथे रेवती घरात एकटीच असते आणि खूप रडते आणि मनात म्हणते, यश, आय मिस यू, मला तुझा भेटायचं आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. इथे लीला एजेना म्हणत असते, की असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? जा तुम्ही, सगळे खाली वाट बघत असतील. शेवटी तीच तुमची फॅमिली आहे. मी तर ऑड मॅन आउट आहे. मी तुम्हाला अजिबात सूट होत नाही एजे, असे म्हणून लीला अजून रडायला लागते. एजे मात्र लीलाकडे कंटिन्यू बघत असतो. त्यावर एजे लीलाला म्हणतो, असं नाहीये लीला, ऐक माझं. तर लीला म्हणते, असंच आहे एजे, असंच आहे. लीला पुढे जाऊन म्हणते, की त्या दिवशी कसं मला तुम्ही रूमच्या बाहेर हकलवलं होतं, आता मला सुद्धा माझी स्पेस हवी आहे. काय ना, युजलेस लोकांना सुद्धा त्यांची स्पेस हवी असते. लीला जागेवरून उठून एजेना तिथून हकलवण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात तिचा पाय पुन्हा मुरगळतो आणि एजे तिला सांभाळतो आणि सांगतो, की लीला, प्लीज बस तू. एजे लीलाला म्हणतो, हे बघ लीला, मी कुठेही जाणार नाहीये. तू म्हणतेस ना, की माझी तुझ्यापासून सुटका नाही, तर आता मी म्हणतो तुझी माझ्यापासून सुटका नाहीये. आणि लीला एजेकडे बघतच राहते आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.